कोण? मी इथे? पण तुम्ही काय करताय इथे? म्हणजे अहो तुम्ही इथे खुर्चीवर बसला होतात ना, मी तुमच्याशी बोलायला म्हणून आलो. तर तुम्ही इथे मागून येऊन काय करताय? काहीतरीच काय, मी खुर्चीवर कशी असेन? कमाल आहे, मला खरंच खुर्चीवर दिसलात तुम्ही. मला ना काय कळत नाही, मला सगळीकडे तुम्ही दिसायला लागलाय. वेड लागलाय का तुम्हाला? तो मेंदू तपासून घ्या जरा. मेंदूच नाही हो, हा हार्ट मॅटर आहे. हृदय हृदय. वाटेल ते बडबडू नका, कामाला लागा. हो, कामाला तर लागलंच पाहिजे. कामाला लागलंच पाहिजे ना, कारण त्याचेच तर पैसे मिळतात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. धोत्रे, हा, आज सकाळ सकाळी त्याच्या केबिन मध्ये का चाललाय तुम्ही? फोटो 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 फोटो? कसला फोटो? हो, फोटो फोटो द्यायचा आहे ना. कुणाला हवाय? अहो नचिकेतचा फोटो. आपल्या एक्सपोर्टरची मीटिंग आहे ना, तर त्याच्या फॉर्मवर तो चिकटवायचा आहे त्याचा फोटो, म्हणून जातोय त्याच्याकडे. जाऊ ना? आता मला काय विचारताय? जा. नाही नाही, तुम्ही सिनियर सुपरवायझर आहे ना, तुम्हाला विचारलंच पाहिजे. जाऊ? जा. नक्की? जा. फोटो चिकटवायचा आहे. फोटो. नचिकेत. येस काका, टेल मी. तू सांगितल्याप्रमाणे मी सगळ्या क्वालिटी रिपोर्टचे फोटो काढले. ग्रेट. बरोबर आलेत ना? हा, दिस आर पिक्चर क्लिअर. हां, जरा थोडी घाई झाली. नाही नाही, दॅट्स ओके. ग्रेट जॉब काका, ग्रेट जॉब. थँक्यू. एनिवे, हे सगळे मला सेंड करून टाका. हो हो. अँड वन मोर थिंग, मिस झंझणेंनी लास्ट वीक जे माल ॲक्सेप्ट केले त्याच्या सप्लायजची लिस्ट मला सेंड करा. हो हो, नक्की. ठीक आहे. आय जस्ट होप मला याच्यातून काहीतरी सापडेल आणि मी खेतकरांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकेन. सो प्लीज हॅव फेथ इन मी. तू इथे बस मस्त. तू काहीच काम करू नकोस, सगळं काम मी करणार. तुझा बर्थडे आहे की नाही, तू शांत बसायचं. नाही नाही नको, मी तुझी मदत करते. तुला एकट्याला हे सगळं जमणार नाहीये. चल, हे आपण तिकडे लावूया. हा दे. रिचा, सेलो टेप दे ना. हा देते. रिचा, हा, याचं मस्त दिसेल ना? हो यार, खरंच हे खूप छान दिसणार आहे. तू ना खरंच खूप स्वीट आहेस डिक्स. थँक्यू सो मच. हो ना? अरे हो, तू खरंच खूप क्यूट आहेस. रिचा, मी खरंच क्यूट आहे. क्यूट नाही रे, क्यूट आहेस तू. हा तेच तेच. हा. रिचा, तुला एक गंमत सांगू? काय? आज फक्त तुझ्या एकटीचाच वाढदिवस नाहीये, आज तिचा पण बर्थडे. तिचा? कोणाचा? तीच जिच्यावर मी खूप प्रेम करतो. एकदम तुझ्यासारखीच आहे. गोरी गोरी पान, सिल्की सिल्की केस, एकदम चिकनी. डिक्स,
तुला जर काही फालतूगिरी करायची असेल ना तर आत्ता निघून जा इथून. मी एकटी करेल हे डेकोरेशन. सॉरी रिचा, मी शांत बसतो. हे बघ बसलो शांत. हा, दॅट्स बेटर. काम कसं करू? सईला बोलवलंय मी, बट आय होप या दोघांमध्ये काही होणार नाही. काय व्हायचं ते होऊ दे. हा आप्पा केतकर आता घाबरत नाही कुणाला. हो पण अप्पा, ते नचिकेत काही ऐकून घ्यायलाच तयार नाहीयेत. सगळं कागदोपत्री असल्यामुळे आपण अडकलोय. वाटलं होतं त्याच्यापेक्षा जास्त हे प्रकरण जड जाणार असं दिसतंय. त्या कांगारूनं सगळीकडनं कोंडी करून ठेवली आपली. नाही अप्पा, यात नचिकेतचा हात नाहीये. त्याचा नाही तर मग कुणाचा आहे? त्या झणझणेबाईचं काम आहे हे सगळं. पण त्या कांगारूची फूस असल्याशिवाय ती काहीही करणार नाही. हे बघ, ती बाई त्या कांगारूच्या हाताखाली काम करते हे विसरून नाही चालणार. मी तर म्हणतो की हे सगळे उद्योग त्या कांगारूचेच आहेत. त्या बाई तुमच्यावर असलेला राग काढतायत सगळा. नाही, ती बाई नाही, त्या कांगारूने त्याचा सगळा राग काढलाय आपल्यावर. सैतान आहे तो, सैतान. मी त्याला आधीपासूनच ओळखलं होतं. जेवढा त्याचा चेहरा भोळा आहे ना, तेवढंच त्याचं मन काळ आहे. काय सई, म्हणजे मी म्हणतोय ते पटतंय ना तुला? हो. हा, आता तो जर आपला ऐकत नाही तर मी त्याच्या विरुद्ध युद्ध पुकारणार. म्हणजे पण आपाप सगळे प्रयत्न तर करून झाले. आहे, एक उपाय बाकी आहे. शेवटचा उपाय. काय? उद्यापर्यंत जर त्यानं माघार घेतली नाही तर मी त्याच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसणार. काय? होय, माझा जीव गेला तरी 72 आहे, पण हा अप्पा केतकर अन्याय सहन करणार नाही. तुम्ही इथे? हो नाही, मी ऍक्च्युली लेट निघालो ऑफिसमधून. आय थॉट कोणी नसेल, बट यू स्टील हिअर. हो ते ते थोडं काम होतं ना मला. कसलं काम? सगळ्या कन्साइनमेंट सकाळीच निघाल्या. हो हो ना, पण ते मला ना बालाजी फूड्स त्याचा रिपोर्ट तयार करायचा आहे. तोच बनवत होते मी आत्ता. तो दिला मला धोत्रे काकांनी. हो का? अच्छा. नावात घोळ झाला बघ. बालाजी नाही, सुंदर एक्सपोर्ट. सुंदर एक्सपोर्टचा रिपोर्ट बनवायचा आहे, तोच बनवत होते. एवढा वेळ थांबून करताय म्हणजे मिस्टर परदेशींनी दिला असेल ना हे? हो ना, म्हणूनच एवढी थांबून बनवते. लगेच बनवते आणि त्यांना सेंड करते. बनवा. बरं, मी येतो मग. हो. हं? या, बाय. नाही, मी थांबतो. नाही, कशाला? आय मीन कशाला? नाही, हेल्प लागली तर. नाही, आय हँडल दिस. डोंट वरी. ओके. ओके.
वॉन्ट माय अपॉइंटमेंट राईट? मग मिसेस झणझणींशीच बोल. माझ्या अपॉइंटमेंट्सचं त्याच बघतील. चिवड्यात तेलाचं प्रमाण जास्त झालं म्हणून आमचा सगळा माल नाकारण्यात आलाय. चिवड्यात तेलाचं प्रमाण एक मिनिट. तेलाचं प्रमाण जास्त आहे. ते किती जास्त आहे डझंट मॅटर. या बाबतीत तुम्ही आम्हाला काहीच मदत करणार नाहीयेत. आय नेव्हर सेड दॅट. नचिकेत सईची हेल्प करेल, बट परदेशी एक्सपोर्ट्सचा रिजनल बिझनेस आहे आणि इथला पार्टनर नचिकेत देशपांडे, मी सई केतकर आणि द ग्रेट आप्पा केतकरांची हेल्प नाही करू शकत. आय एम सॉरी. Wish you many many happy returns of the day. थँक यू. वन्स अगेन हॅपी बर्थडे रिचा. जाम दमलो. खूप छान दिसतेस. थँक यू वन्स अगेन. रिचा नेहमीच छान दिसते. बाय द वे, हे डेकोरेशन खूप सुंदर केलं आहे, एकदम झकास. हो अगदी मस्त झालंय. अगं पण हे सगळं केलंय कोणी? आणखी कोण करणार? आपल्या डिग्सने. आपला डिक्स. रिचा, तुझ्यासाठी एक खास केलंय आणि तू मला आपलं म्हटलंस. यातच सगळं आलं. आता मला काही नको. हो, आणखीन काही नको ना? म्हणजे काय खायलाही नको? हे याला काय द्यायचं नाही. करेक्ट बोललास, काहीच नको देऊ याला. बस काय भाई, आता गरीबाची मस्करी करणार काय? हे नका रे, त्याला काय बोलू. सगळं डेकोरेशन त्याने केलंय. हो बाबा, खा तू का, पोटभर का. हा. अरे पण नायक कुठे आहे? भाई अरे हा अरे तू तिकडे काय करतोय? चल ये. अरे पार्टी आहे, नाचो. अरे मजा रे गाणं. अमोल, ठीक आहे, यू गाइस कंटिन्यू. अरे यार, हा मूड मध्ये नाहीये यार. हे काय झालंय तुला? नाही, आय एम ओके. अरे भाईचं आणि वहिनीचं वाजलंय जरा. अरे बापरे, आम्हाला हे माहित नव्हतं ना. गाईज, टेन्शन घेऊ नका. हे दोघे ना एकमेकाशी जास्त वेळ भांडू नाही शकत. हा. एनिवे, आय थिंक वी शुड कट द केक. रिचा, कम ऑन. अरे ना, थांब ना. सई येईलच इतक्यात. ती नाही येणार. कधी बोलवलं तू तिला? 7ला. Say it's 8 right now. What do you think? तिला तिथून इथे यायला 1 तास लागेल. गार्डन मध्ये ट्रॅफिक आहे. अरे थांब ना, मी तिला आता कॉल करते. वेट. हा बोल रिचा. हा बोल. काय सई, कुठेस तू? आम्ही सगळे वाट बघतोय तुझी. अगं मी तुला आधीच सांगितलं होतं मला नाही जमणार यायला. सई, मी सुद्धा तुला आधीच सांगितलं होतं तू नाही आलीस तर मी केक नाही कापणार आहे. आणि केक अजूनही तसाच आहे. अगं समजून घे रिचा, मी खरंच नाही येऊ शकत. सई, मी अजिबात समजून नाही घेणार आहे. आणि तुझ्या आणि नाचच्या भांडणामध्ये आपली फ्रेंडशिप का कॉम्प्रोमाइज करतेस तू? हॅलो हॅलो सई. सई, जर का तू 5 मिनिटात इथे नाही आलीस ना तर मी हा बर्थडे केक नाही कापणार आहे आणि पार्टी सुद्धा कॅन्सल करणार आहे. आणि ह्याचं कारण तू असणार आहेस, लक्षात ठेव. भाऊजी, अहो मी तुम्हाला आधी पण सांगितलंच होतं ना, क्वालिटीच्या बाबतीत जरा काळजी घेत जा. काळजी घेतो आम्ही. म्हणजे मी काय खोटं बोलतेय का? अहो इथे आपला माणूस असल्यावर सांभाळून घेणारच ना. खात्री आहे मला. अहो पण मी किती वेळा सांभाळून घ्यायचं? तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे ना भाऊजी की आमच्या इथे क्वालिटीचे नियम किती कडक आहेत ते. माझी पुरती दमछाक होते हो तुमचा माल पास करता करता.
एकतर आहे ना 90% मालामध्ये आहे ना गडबड असते तुमचे. कधीतरी हे सगळं अंगलट येईल माझ्या. ह्याच्या आधी झालंय का कधी असं? आणि ह्याच्या पुढे होणार नाही. भाऊजी अहो, मी तुम्हाला काय सांगते तुम्हाला समजतंय का? हे बघा भाऊजी, यापुढे ना मला आता नाही जमणार हे सगळं. मी हेच सांगायला तुम्हाला मुद्दामून आधी ते बोलावलंय. ओके, ठीक आहे. ह्याच्या पुढे मी काळजी घेईन. प्लीज घ्या, नाही तर ना माझी नोकरी जाईल अहो. आणि हा, तुमच्या त्या फॅक्टरीच्या लोकांना सुद्धा समजावून सांगा हे सगळं. हो हो सांगतो. ठीक आहे. ठीक आहे, मी तुमच्यासाठीच थांबले होते. खूप उशीर झालाय. चला निघूया का? ठीक आहे. रिचा, झालं? कम, चल केक कापूया. कम 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 कम. सॉरी गाईस, पण मी केक नाही कापणार. द पार्टी इज ओव्हर. रिचा, दिस इज नॉट फेअर. लोक, सई फक्त तुझी बेस्ट फ्रेंड नाहीये, इथे आम्ही पण आहोत ना. आम्ही नाही आहोत तुझे फ्रेंड्स? नाही, जर का तुझ्या बर्थडेला सई नसती आली तर तू केला असता का बर्थडे सेलिब्रेट? एन्जॉय करू शकला असता का तुझी पार्टी? अँड आय वॉन्ट अ ऑनेस्ट आन्सर. रिचा, आमचं वेगळं आहे. का? माझी पण तर लहानपणापासूनची फ्रेंड आहे ना ती. सई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रिचा. सई, सई आली फायनली. थँक्यू सो मच. आली बाबा सई. हो आता केक कापूया, चल. हो बाबा, भूक लागली आहे जाम. केक काप. हा, पण किती भाव खायचा ना एखाद्याने? आता आली आहे ना मी, नीट बोला माझ्याशी. कसे आहात तुम्ही सगळे? आम्ही काय, आम्ही मस्त मजेत. हल्ली काय बाबा, तू वेगळीकडेच बिझी आहेस. रिचा, कानातले छान आहेत ग, छान दिसतेस. गाईज, ऑन द म्युझिक यार, कम ऑन, लेट्स डान्स. I'm glad that you are normal. डान्स करणार माझ्यासोबत? अरे मी कशाला? तुझ्या त्या झणझणी बाई, त्यांना बोलव ना तुझ्या बरोबर डान्स करायला. तसंही त्यांच्याच तालावर नाचत असतोस. Enough! खूप बोललीस तू. अच्छा, म्हणजे आता मी किती आणि काय बोलायचं हे सुद्धा परदेशी एक्सपोर्टची माणसं ठरवणार. इथे पण लावणार का तुम्ही तुमच्या गुणवत्तेचे निकष? अरे ऐकलत का तुम्ही सगळ्यांनी?
हे जे आहेत ना हे खूप मोठे साहेब आहेत, श्रीयुत नचिकेत देशपांडे. ह्यांच्याशी नीट वागा तुम्ही सगळ्यांनी, नाहीतर त्या झणझणेबाई तुमच्यावर सुद्धा बंदी घालतील. आणि गुणवत्तेच्या बाबतीत तर नको एवढी काळजी करतात ना त्या, म्हणूनच तर लाडक्या आहेत यांच्या. सई, सगळ्यांसमोर प्रोफेशनल गोष्टी बोलून इन्सल्ट करते तू माझा. स्टॉप दिस नॉनसेन्स. नचिकेत माझा हात सोड. नाही सोडत, जा. नचिकेत मी परत एकदा सांगते, माझा हात सोड. हात सोडत नाही. लेट मी सी व्हॉट यू कॅन डू.